महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग भव्य भरती 2026 एकूण पदे 5500 अधिक 10वी 12वी आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी। अर्ज आजपासून सुरू, अंतिम तारीख 28 मे 2026। नमस्कार महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणींसाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर बहुजन कल्याण विभाग समाज कल्याण अंतर्गत एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। विविध जिल्ह्यांतील कार्यालये, शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। या भरतीची सर्व माहिती खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आली आहे। 1. रिक्त पदांचा सविस्तर तपशील। या भरतीमध्ये तांत्रिक, अतांत्रिक आणि प्रशासकीय अशा तिन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे। 10वी पास उमेदवारांसाठी पदे। शिपाई पिऊन 800 पदे, परिचर अटेंडंट 450 पदे, स्वच्छक स्वीपर 300 पदे। 12वी पास उमेदवारांसाठी पदे। कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लार्क 1200 पदे, वसतिगृह सहायक हॉस्टेल असिस्टंट 600 पदे, डेटा एंट्री ऑपरेटर डीओ 350 पदे। सी. पदवीधर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी पदे। समाज कल्याण निरीक्षक 700 पदे, गृहपाल वार्डन पुरुष महिला 400 पदे, वरिष्ठ लिपिक सिनियर क्लार्क 500 पदे, सांख्यिकी सहायक 200 पदे। 2. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन गट ड क्लास 4 पदे, मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10वी उत्तीर्ण, लिपिक संवर्ग किमान 12वी उत्तीर्ण अधिक मराठी टायपिंग 30 प्र. नी व इंग्रजी टायपिंग 40 प्र. नी प्रमाणपत्र। गृहपाल निरीक्षक कोणत्याही शाखेतील पदवी, समाजशास्त्र किंवा समाजकार्य पदवी असल्यास प्राधान्य। MSc-IT सर्व पदांसाठी संगणक साक्षरता प्रमाणपत्र MSc-IT अनिवार्य आहे किंवा नियुक्तीनंतर 2 वर्षात सादर करणे आवश्यक आहे। 3. महत्त्वाच्या तारखा इम्पॉर्टंट डेट्स। वेळेचे नियोजन करा आणि शेवटच्या तारखेची वाट पाहू नका। ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक 16 एप्रिल 2026 आजपासून। अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मे 2026 रात्री सकाळचे 11:59 वाजेपर्यंत। परीक्षा शुल्क भरण्याची मुदत 28 मे 2026। ऑनलाईन परीक्षा CBT जुलै-ऑगस्ट 2026 दरम्यान। 4. अर्ज शुल्क ॲप्लिकेशन फी। खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरी 1000 रुपये, मागासवर्गीय SC ST OBC EWS VJNT 900 रुपये, अनाथ व दिव्यांग उमेदवार 900 रुपये, माजी सैनिक एक्स सर्व्हिसमन शुल्क माफ 0 फी। 5. वयोमर्यादा एज लिमिट 28 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे। किमान वय 18 वर्षे पूर्ण, कमाल वय खुला प्रवर्ग 38 वर्षांपर्यंत, कमाल वय मागासवर्गीय 43 वर्षांपर्यंत, खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 43 वर्षांपर्यंत, दिव्यांग उमेदवार 45 वर्षांपर्यंत। 6. निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस। ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाईन परीक्षेवर CBT आधारित असेल। लेखी परीक्षा 10वी 12वी पदवी स्तरावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, कौशल्य चाचणी केवळ टायपिंग असलेल्या पदांसाठी, कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादीतील उमेदवारांची प्रमाणपत्रे तपासली जातील। अंतिम निवड गुणवत्तेनुसार अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल। 7. परीक्षेचे स्वरूप एक्झाम पॅटर्न। विषय प्रश्न गुण मराठी व्याकरण 25-50, इंग्रजी व्याकरण 25-50, सामान्य ज्ञान GK 25-50, बौद्धिक चाचणी व अंकगणित 25-50, एकूण 100-200, वेळ 120 मिनिटे 2 तास। नकारात्मक गुणांकन नेगेटिव्ह मार्किंग। या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाही, अधिकृत जाहिरात तपासावी। 8. अर्ज करण्याची पद्धत हाऊ टू अप्लाय। प्रथम समाज कल्याण विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या। ऑनलाईन रजिस्ट्रेशन वर क्लिक करून तुमची नोंदणी करा। तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्हेरीफाय करा। वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि पत्ता अचूक भरा। फोटो व सही स्कॅन केलेली प्रत अपलोड करा। फोटोचा बॅकग्राऊंड हलका असावा। अर्ज एकदा तपासा, प्रिव्ह्यू आणि सबमिट करा। ऑनलाईन फी भरून अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा। 9. आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड। आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, 10वी 12वी पदवीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला LC, जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र NCL चालू वर्षातील वैध असलेले, महाराष्ट्र रहिवासी दाखला डॉमिसाइल सर्टिफिकेट, दिव्यांग माजी सैनिक खेळाडू प्रमाणपत्र लागू असल्यास। 10.
परीक्षा केंद्रे एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे असतील. उमेदवार अर्ज भरताना त्यांच्या पसंतीचे 3 जिल्हे निवडू शकतात.